आत जाताना चेहऱ्यासोबतचा मूडही काहीसा असाच होता, एवढाच फ्रेश आणि बाहेर येताना चेहऱ्यासोबतच मूडही तसाच झालेला होता. एवढीच अवस्था बेकार झालेली होती, कारण खूप चालून चालून खूप जास्त दमलो होतो. त्यात आतमध्ये खाण्यासारख्याही काही गोष्टी नव्हत्या आणि आम्ही जे काही खायला घेतलं होतं ते त्या लोकांनी आत नेऊच दिलं नाही. बरोबर आहे ना, तिथे त्यांच्या गोष्टी कशा विकल्या जाणार ना. एवढासा कप स्वीटकॉर्नचा घेतला तरी 70 रुपये. काहीही घ्या 100 रुपयाच्या पुढेच सगळ्या गोष्टी आणि त्यात काही पोटही भरत नव्हतं. चला असो, एन्जॉय केला, खूप जास्त फिरलो, मजा आली. बऱ्याचशा गोष्टी कळाल्या आपल्याला. पिक्चरमध्ये किती अवघड दिसणाऱ्या गोष्टी इथे किती सोप्या असतात ना, ते सुद्धा समजलं. म्हणजे आपल्याला वाटतं की खरंच हे शूट करताना एवढं सगळं फिरतात का, एवढ्या ठिकाणी जातात का, तर नाही, एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी त्यांच्यासाठी इतक्या सोप्या करून ठेवलेल्या आहेत की एकाच ठिकाणी ते सगळं शूट करतात, हेही समजलं. पडद्यावर दिसणारी गोष्ट आणि पडद्यामागे असणाऱ्या गोष्टी फार वेगळ्या असतात, हेही मला तिथे कळालं. चला तर मग आता इथून पुढे रोजच्याच व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय.